नागपूरमध्ये 19 डिसेंबरला भाजपाची बैठक होणार आहे। संघाचे नेते भाजपा आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत। नागपूरमध्ये 19 डिसेंबरला भाजपाची बैठक बोलावण्यात आली आहे। रेशीम बागेत ही बैठक होणार आहे। भाजपाचे सर्व आमदार आणि मंत्री रेशीम बाग स्मृती भवन मध्ये उपस्थित राहणार आहेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाजपा आमदार मंत्री संघाच्या बौद्धिक मंथनात उपस्थित राहणार आहेत। संघाचे नेते भाजपा आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत। रेशीम बागेत ही बैठक आयोजित करण्यात आली। 19 डिसेंबरला ही बैठक होणार आहे। नागपूरमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। भाजपा आमदारांना संघाची माहिती देण्यासाठी दरवर्षी हिवाळी अधिवेशन काळात संघाचं बौद्धिक मंथन आगामी निवडणुकीपूर्वी भाजपा आमदार मंत्र्यांना महत्त्वाचे बौद्धिक मंथन देणार आहेत। आपले प्रतिनिधी श्रेयस पांडे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले। श्रेयस, काय अधिकची माहिती? हॅलो श्रेयस, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो आवाज येतोय। नागपूरमध्ये 19 डिसेंबरला भाजपाची ही बैठक होणार आहे। रेशीम बागेत या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। काय अधिकची माहिती? ही बैठक रेशीमबाग मध्ये होणार आहे। 19 तारखेला बैठक होणार आहे। त्यामध्ये भाजपाचे सर्व आमदार उपस्थित राहतील। संघाचे काही पदाधिकारी आहेत, नेते आहेत, जे या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। पण या बैठकीत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की हे सरकार महायुतीचं सरकार आहे। यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे दादा गटाचा सुद्धा सहभाग आहे। तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा शिंदे गटाचे आमदार आणि दादा गटाचे आमदार या बैठकीमध्ये उपस्थित राहणार का? कारण हा कार्यक्रम जो आहे हा येत्या लोकसभेच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे। कारण भाजपानं महायुतीचं 45 अधिक हे मिशन आखलेलं आहे। त्या अनुषंगाने ही बैठक फार महत्त्वाची समजली जाते। कारण संघाच्या नेत्यांचं मार्गदर्शन भाजपासाठी हे नेहमीच महत्त्वाचं ठरतं। त्यामुळे परंपरेनुसार ही स्मृती भवन रेशीमबाग येथे ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मात्र या बैठकीमध्ये महायुतीतील अनेक दुसरे जे नेते आहेत, आमदार आहेत, ते उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रेयस, या संदर्भात शिंदे गटाला किंवा दादा गटाला काही निमंत्रण देण्यात आलंय का? या संदर्भातली अद्याप माहिती मिळालेली नाही आहे। मात्र महायुती मधल्या नेत्यांना बोलवलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। कारण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक घेतली जाणार आहे असं बोललं जात आहे। त्यामुळे असे कयास लावले जात आहेत की महायुतीतले सर्व नेते या बैठकीमध्ये उपस्थित राहणं अपेक्षित आहे। धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।